इकडे एकाच छताखाली राग, टोमणे आणि न बोललेली भावना. नातं आहे पण अधिकार नाहीत. दुसरीकडे हसू, शॉपिंग आणि एक जवळीक नव्या भावना जाग्या करत होती. तिकडे उपरोध, सूचक इशारे आणि शांत युद्ध सुरू होतं. खेळ तर सुरू झाला होता, पण पुढची चाल अजूनही एक गुपितच आहे. टॉवेल काढू? तसा तपस्याचा चेहरा पुन्हा बघण्यासारखा झाला. तिला बोलायचं एक होतं, पण तिची नजर दुसरीकडे जात होती आणि तिची नजर फॉलो करून तो भलतेच अर्थ काढत होता. टॉवेल नाही, त्या उर्वशीला काढा. तिला कसं काढू? मी कुठे तिला अंगावर घेऊन फिरतोय? अहो, अंगावरून नाही, तिला माझ्या रूम मधून काढा. का? तिच्या बोलण्याला इग्नोर करत तो सरळ आरशासमोर जाऊन उभा राहिला. तशी ती अचूनच चिडली. तिने रागातच दरवाजा बंद केला आणि त्याच्या मागे मागे गेली. मी सांगते म्हणून. आणि मुळात तिला आणि मला सेम रूम अलॉट झालीच कशी? आता ते मला काय माहिती? या प्रश्नाचं उत्तर तू राहुलला जाऊन विचार ना. ती सगळी जबाबदारी मी त्याला दिली होती. विचारलं मी त्यांना. ते म्हणाले की तुला उर्वशी सोबत जाऊन राहायचं नसेल तर बाहेर गार्डन मध्ये जाऊन राहा. काय सांगतेस? असं म्हणाला तो तुला? हो. वाव यार, भारी सॉल्युशन दिलं ना त्याने तुला. तू एक काम कर, मी तुझ्यासाठी टेंटची व्यवस्था करतो. तू गार्डन मध्येच राहा, म्हणजे रात्री मला पण तिथे येता येईल. सम्राट, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाहीये. हा, तू जर मस्करीच्या मूडमध्ये नसतीस ना, तर इथे यायची हिम्मतच केली नसतीस. कुठल्या हक्काने आली असतो तुझ्या बॉसच्या रूम मध्ये? भीती नाही वाटली का तुला की तुला जर माझ्या रूम मध्ये येताना कोणी पाहिलं तर ते तुझ्याबद्दल काय विचार करतील? मी माझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये आले. आणि हे जगाला सांगायची हिम्मत आहे तुझ्यात? तिच्या मानेत हात घालत त्याने तिला जवळ ओढलं. तसे तिचे हात अलगद त्याच्या छातीवर टेकवले गेले. दोघांची नजर एकमेकांच्या नजरेला भिडली होती. एकमेकांचे श्वास त्यांना एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. ज्या इमानदारीने तू हे चॅलेंज एक्सेप्ट केलंस ना, त्याच इमानदारीने ते पूर्ण करायचं. तू माझ्यासाठी एका बाकी एम्प्लॉई सारखीच आहेस, त्यामुळे जी रूम मिळाली ना तिथेच राहायचं. नाहीतर राहुल म्हणाला तसं बाहेर गार्डन मध्ये जाऊन राहा. आय डोंट केअर. फाईन. तसंही आजकाल तुम्ही मला वारेवरच सोडलेत ना, त्यामुळे आता माझा हा प्रॉब्लेम पण मीच सॉल्व्ह करते. मला पण तेच बघायचंय की किती दिवस तू तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतेस. जसा हा सम्राट तपस्याशिवाय अपूर्ण आहे ना, तशीच तपस्या सुद्धा सम्राटशिवाय अपूर्ण आहे. आणि ही गोष्ट लवकरच लक्षात येईल तुझ्या. जस्ट वेट अँड वॉच.
शौर्य, हा ड्रेस कसा आहे बघा ना. दोघेही ट्रिपच्या शॉपिंगसाठी बाहेर आले होते. असं कसं कळणार मला? ट्राय तर करून दाखव. मी एक काम करते, आधी मला जे ड्रेस आवडतायत ना ते शॉर्टलिस्ट करून घेते आणि मग तुम्हाला ट्राय करून दाखवते. मग तुम्ही मला सांगा कोणते कोणते घेऊ ते. बरं, ठीक आहे. दोघांनीही मिळून तिच्यासाठी काही ड्रेस सिलेक्ट केले. त्यानंतर ती ट्रायल रूम मध्ये गेली. एक एक करत ती त्याला ड्रेस ट्राय करून दाखवत होती. तो सुद्धा हो किंवा नाही अशी उत्तरं देत होता. 10 ते 12 ड्रेसेस मधले 5 ते 6 ड्रेसेस त्यांनी सिलेक्ट केले होते. आता फक्त 2 ड्रेसची ट्रायल बाकी होती. तो तिची वाट बघत बाहेर थांबला होता. तितक्यात दरवाजा उघडला गेला. आणि तिने बाहेर पाय ठेवला. तो मान खाली घालून मोबाईल मध्ये बघत बसला होता. जसं त्याचं लक्ष समोरच्या तिच्या पायांकडे गेलं तसं त्याने पायापासून वरपर्यंत त्याची नजर फिरवत आणली. पण जसं त्याने तिला पूर्णपणे पाहिलं त्याचे डोळे मोठे झाले. ती कमालीची हॉट दिसत होती. ब्लॅक कलरचा तो शॉर्ट ड्रेस तिच्यावर जरा जास्तच शोभून दिसत होता. तो ड्रेस सुद्धा जरा शॉर्ट असल्यामुळे तिची फिगर एकदम उठून दिसत होती. शौर्य, हा जरा शॉर्ट वाटतोय ना. लग्नाआधी सुद्धा सम्राटच्या भीतीने तिने इतके शॉर्ट ड्रेसेस कधीच घातले नव्हते. गुडघ्यापर्यंत तिच्यासाठी नॉर्मल होतं. पण हा ड्रेस जरा जास्त शॉर्ट होता. पण तो त्याने सिलेक्ट केला होता म्हणून तिने ट्राय करून बघावं आणि एकदा त्याला विचारून बघावं म्हणून तो ड्रेस घातला होता. शौर्य, तुम्ही असे का बघताय? तुम्ही सिलेक्ट केला होता म्हणून घातला मी हा ड्रेस. चांगला नाही दिसत आहे ना. मला वाटतंय नको घेऊया हा. ती माघारी फिरली. पण पुढे पाय टाकायच्या आधीच त्याने तिचा हात पकडला आणि तिला जोरात मागे ओढलं. तशी ती जवळजवळ त्याच्या मिठीतच आली. शौर्य, काय करताय? आपण पब्लिक प्लेस मध्ये आहोत. तिच्या ढकलण्यामुळे आत्ता कुठे तो भानावर आला होता. तिला पाहिल्यापासून तो हे विसरूनच गेला होता की ते दोघं पब्लिक प्लेस मध्ये आहेत. इतका तो तिच्यात गुंग झाला होता. सॉरी, ते तुला पाहिलं आणि ब्लँकच झालो. छान दिसतोय ड्रेस. बाकी घेतले नाही तरी चालतील, पण हा घ्यायचा. अहो, पण हा खूपच शॉर्ट आहे आणि असे कपडे मी नंतर थोडी ना घालणार आहे. तेव्हाचं तेव्हा बघू आपण. पण छान दिसतेस तू या ड्रेसमध्ये. नक्की? हो, नक्की. कन्फर्म करू मग हा? हो, कर कन्फर्म. तशी ती सुस्कारा सोडत आत निघून गेली. त्या 10-12 ड्रेसेस मधून त्यांनी 6-7 ड्रेस सिलेक्ट केले आणि मग ते शौर्यच्या शॉपिंगसाठी गेले.
इकडे तपस्या ज्या तावात सम्राटच्या रूम मधून निघाली ते पुन्हा तिच्या रूम मध्ये येऊन थांबली. तिने पाहिलं तर उर्वशी कुठेच नव्हती. पण थोड्याच वेळात तिला बाथरूम मधून शॉवरचा आवाज आला. तसे तिने दात आवळले. मी पण ना एक नंबरची मूर्ख आहे. या छिपरीसाठी सम्राटकडे जायची काय गरज होती मला. हिला तर मी माझ्या पद्धतीने सरळ करणार. जाम माज आहे ना हिला हिच्या सौंदर्याचा. नाही हिला उर्वशीवरून शूर्पणखा बनवली ना तर तपस्या सम्राट खानविलकर नाव लावणार नाही. तिने जणू स्वतःशी शपथ घेतली आणि बॅग मधले कपडे एक एक करत काढून कपाटात लावायला सुरुवात केली. 10 मिनिटांनंतर उर्वशी बाहेर आली. पण तपस्याला बाहेर पाहताच तिची पावलं जागेवर थांबली. काय ग तपस्या, तू तर गार्डन मध्ये जाणार होतीस ना? हो, जाणार होते, पण म्हटलं तिथे जाऊन पण तेच बघायला मिळणार आहे जे इथे बघायला मिळतंय. मग कशाला बाहेर जायचं? इथे असं तुला काय बघायला मिळणार आहे जे तुला तिथे बघायला मिळणार होतं? जंगली जनावर, अजून काय? व्हॉट डू यू मीन तपस्या? हे रिलॅक्स बेब, मी डिस्कव्हरी चॅनल बद्दल बोलते. तपस्याने टीव्ही कडे इशारा केला. तसं उर्वशीने मागे वळून टीव्ही कडे पाहिलं तर तपस्या त्यात डिस्कव्हरी चॅनल लावून बसली होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे साप, नाग नागिन याबद्दल माहिती देत होते. हे बघ उर्वशी, ही नागिण आहे. दिसायला किती सुंदर दिसते, पण तिच्या आतमध्ये ना खूप बेकार विष आहे. अशा विषारी नागिनीपासून ना नेहमी 10 फूट दूर राहावं. कधी डसतील याचा भरोसा नसतो. एनिवेज, मला भूक लागलीये, मी चालले जेवायला. बघ तुला काय साप आणि विंचू बघायचे असतील ते. उर्वशी जागेवरच पाय आपटत आवरून बाहेर निघून गेली. ती जाताच तपस्या मात्र गालातच हसली. आली मोठी मला शहाणपणा शिकवणारी. सम्राटचं अटेन्शन मिळवण्यासाठी ही जी गोडगोड बोलायची नाटकं करतेस ना तू, ती कळतायत मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांचा माझ्यावर राग आहे म्हणून ते माझ्याशी असं वागतायत. पण त्यांच्या मनातली माझी जागा तूच काय. ती स्वर्गातली उर्वशी जरी खाली आली ना तर तिला सुद्धा मिळणार नाही. सम्राट तपस्याचा होता, आहे आणि कायम राहणार. फक्त 7 जन्मांसाठीच नाही तर येणाऱ्या प्रत्येक जन्मात आम्ही एकत्रच राहणार. तू तुझ्यासाठी एखादा रमेश नाही तर सुरेश बघ. तपस्याने हातातला रिमोट बाजूच्या सोफ्यावर फेकलं आणि तिने सुद्धा तिचं आवरायला घेतलं.